आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। मुंबई आणि परिसरामध्ये पावसाची संततधार। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गाला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। पुण्यासह पालघर, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरला पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट। रायगडच्या अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। अलिबागमधील देहन गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती। पुलाच्या अर्धवट कामामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। रायगड जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही या समस्येवर ठोस उपाय नाही। मुसळधार पावसाचा पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांना फटका, तर पहिल्याच पावसामध्ये कारखान्यामध्ये पाणी शिरलं। गणेश मूर्ती भिजल्या। पेणच्या कळवा गावामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडला, त्यामुळे हा परिणाम। दरड कोसळली, त्यामुळे रायगड किल्ल्याच्या पायरी मार्ग 2 दिवसांसाठी बंद। पायरी मार्ग आज आणि उद्या बंद असेल। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं घातलाय कहर। रायगडच्या पेणमध्ये पहिल्याच पावसामध्ये म्हाडा कॉलनी आणि गुरुकुल उर्दू शाळेसमोरच्या रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावं लागतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली पुलावरती साचलं पाणी। पुलावरून वाहन चालवताना चालकांची कसरत। पहिल्याच पावसामध्ये साचलं पावसाचं पाणी। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर जाणवली आणि गड नदीच्या पाणी पातळीत वाढ। मुख्य पाणी स्रोतांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिक आणि बळीराजा देखील समाधानी। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावच्या जरंडी परिसरामध्ये 1.5 तास ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाल्यांना पूर। जरंडी जवळच्या पुलावरून माती वाहून गेली, त्यामुळे वाहतूक ठप्प। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आता मध्यरात्रीपासून पावसाची जबरदस्त बॅटिंग। पहिल्याच पावसामध्ये जळगाव शहरातील रस्त्यांची मात्र अवस्था बिकट। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली। जळगावच्या अंबनेर आणि त्याशिवायच कळमसरे या परिसरामध्ये शेतांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। कापूस मका पिकांचं नुकसान। पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे जोरदार पाऊस आला आणि त्यामुळे थेट या ठिकाणी नाल्याला आलेलं पाणी शेतात शिरलं। पहिल्याच पावसामध्ये जालना शहर महानगरपालिकेसमोर पाणी तुंबलं। मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच पाणी साचलं। खालापूर जवळच्या जुन्या मुंबई पुणे हायवेवरती दांडफाटा परिसरामध्ये झाड कोसळलं। झाड पडल्यानं वाहनांच्या रांगा। वाहतूक संथ गतीने सुरू। स्थानिक प्रशासन, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये मुसळधार पावसामुळे महाकाय वृक्ष कोसळलं। कार आणि दुचाकीचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रस्त्यावरील झाडं हटवण्यात प्रशासनाला यश। हिंगोली शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस, तर जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। अद्यापही पेणीयुक्त पावसाची शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा लागली आहे। पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेरण्यांना वेग। मान्सून सक्रिय झाल्यानं बळीराजाच्या आशा पुन्हा पलवली। तर धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग आला। शिरपूर, साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून समाधान। शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पेरणीसाठी पोषक वातावरण तयार। खरीप हंगामाच्या कामांना वेग येण्याची आशा। वाशिमच्या मंगरुळपीरमधील मानुसामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। पंचनामे करून भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। वादळात विद्युत खांब कोसळले आणि शेतकऱ्यांनी शेतात बसवलेले सोलर पॅनल उखडून गेले। भिवंडीमध्ये नाल्यातील कचरा बाहेर न काढता पुढे ढकलण्यासाठी कामगारांची देखील कसरत। कामगारांचा व्हिडिओ व्हायरल। नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नालेसफाई न झाल्यानं पाणी साचण्याचा धोका देखील वाढला। कल्याण पूर्वमधील नाले अद्यापही साफ झालेले नाही। महापौर हर्षाली थविल आक्रमक। हर्षाली थविल यांनी अधिकाऱ्याला फोनवर झापल्याचा व्हिडिओ व्हायरल, तर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर दिखाव्याचा आरोप करत महापौरांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली। नाशिकच्या लासलगावमध्ये केंद्राच्या 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी उद्दिष्टाला खीळ। बाजार समितीमध्ये जादा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची शासकीय खरेदीकडे पाठ। लासलगाव बाजार समितीमध्ये ए ग्रेड कांद्याला 2627 रुपयांचा भाव, तर शासकीय दरापेक्षा तब्बल 897 रुपये अधिकचा दर। मोसंबीला हमीभाव देऊन नाफेडमार्फत खरेदी सुरू करा। पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या अधिवेशनामध्ये मागणी। अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बुलढाण्यातल्या खामगाव परिसरामध्ये 24 तासात 30.2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। जिल्ह्यात एकूण 47.4 मिलीमीटर पाऊस। 6 इंचापेक्षा जास्त पाऊस झाला, त्यामुळे कापूस लागवडीला झाली सुरुवात। बुलढाण्यातील स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत प्रक्रिया केलेल्या जानेफळच्या हळदीचा पहिला निर्यात कंटेनर दुबईला रवाना। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे आता खुले। पुण्यातल्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षा। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही। शेतकऱ्यांच्या नजरा आता धरण क्षेत्रातील पावसाकडे लागल्या। परभणीच्या बोरी गावामध्ये ग्रामस्थांकडून भीषण पाणी टंचाईचा सामना। पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस बरसलेला नाही। विहिरी, बोरवेल आणि हातपंप आटले, त्यामुळे भीषण पाणी टंचाई। ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावरती अवलंबून राहण्याची ओढावली वेळ।
गोंदिया शहराचा 2 दिवस पाणी पुरवठा राहणार बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय. शहरासह कुडमा आणि कटंगीला देखील पाणी पुरवठा बंद असेल. बीड केस तालुक्यातील टाकळी या ठिकाणी विलास घुले खून प्रकरणामध्ये एसआयटी गठीत. आयपीएस वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत. हत्येतील 9 आरोपींना अटक. पुरवणी जबाबत खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचंही नाव. जालन्यातील परतूर या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा. पाकिस्तानी गाण्यावर डान्स केल्यानं प्रकरण तापलं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लहान मुलांच्या डान्स दरम्यान पाकिस्तानी गाण्यावरती डान्स केल्यानं वाद झाला. नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रशासनाकडून मनमानी पद्धतीनं भूसंपादन केलं जातंय असा आरोप. प्रशासन मंत्र्यांच्या बैठका होऊनही न्याय मिळत नाही अशीही तक्रार. गोंदियाच्या आमगावमधील रस्ते दुरुस्ती आणि प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेचं आंदोलन. वारंवार निवेदनं देऊन देखील प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सोलापूरमध्ये सीना नदीचं पात्र कोरडं पडलं. शेतकऱ्यांची ऊस पिकं जळून गेल्याचं चित्र. तर दुसरीकडे भर दिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित. अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीमध्ये पुन्हा एकदा धाडसत्र. निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त. साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई. काही दिवसांपूर्वी शिर्डीमधील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कारवाई. सिंधुदुर्गच्या फोंडाघाट विद्यानगर बेलदारवाडी परिसरामध्ये भूकंप सदृश्य धक्के. 4 घरं बाधित. भिंतींना पडल्या मोठ्या भेगा. धक्क्यांमुळे 4 घरांचं मोठं नुकसानही झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 2084 पैकी 391 शाळांची दुरावस्था. छतगळती, तुटलेले दरवाजे, खिडक्या तातडीने दुरुस्त करण्याची वेळ. तर पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. यवतमाळच्या पुसदमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासमोर गोळीबार आणि चाकू हल्ल्याची घटना. एकूण 3 घरांवर जीवघेणा हल्ला झालाय. परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. जळगावमध्ये उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 48 तळीरामांवर पोलिसांची कारवाई. शाळा महाविद्यालय परिसरामध्ये सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 71 जणांवर कारवाई. 153 हॉटेल, ढाबे आणि कॅफेची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. लातूरमध्ये उकळतं तेल तोंडावर फेकलं त्यामुळे एका युवकाचा मृत्यू. तर उद्धव दही कांबळे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव. पोलिसांनी आरोपी महिला वंदना मादळेला ताब्यातही घेतलं. चाळीसगावमध्ये मध्यरात्री पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. 44 सराईत गुन्हेगार ताब्यात. 60 लिटर गावठी दारू नष्ट करत 3 वाहनं जप्त. चाळीसगाव पोलिसांची ही कारवाई समोर. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी रमेश्वर बंडे विरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नवी मुंबईच्या दिघामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. 10 ते 12 जणांच्या 2 गटांचा एकमेकांवर लाकडी, दांडके, दगड आणि इतर वस्तूंनी हल्ला. घटनेमागील कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून तपास देखील या प्रकरणाचा सुरू. धुळ्याच्या शिरपूरमध्ये बंद घरात भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी 45 ते 50 सोनं आणि रोख रक्कम पळवली. घटनेमुळे संपूर्ण शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. लखनौ या ठिकाणच्या कोचिंग क्लास आगीच्या घटनेनंतर नागपूरमध्ये अग्निशमन विभागाकडून ट्युशन क्लासेसवर कारवाई. शहरातील 103हून अधिक क्लासेस धोकादायक श्रेणीत. अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी देखील सुरू. जळगावच्या पारोळा तालुक्यातील बेल्हाणी खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये तोडफोड. अज्ञाताकडून तोडफोड. आरोपीवरती कारवाई करण्याची उडावली मागणी. तर सोलापूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंसह अधिकाऱ्यांच्या अंगावरती भंडारा उधळला. विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचं काम संथगतीने. पदाधिकारी आक्रमक. स्मारक समितीमधील शरणू हांडेंकडून भंडारा उधळत निषेध करण्यात आला व्यक्त. चक्रीवादळानं कोलमडलेली वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरण महिनाभरानंतरही अपयशी. भंडारा जिल्ह्यातील साहुले आणि जुनी पिंपरी या ठिकाणचा हा प्रकार. वीज पुरवठा खंडित असल्यानं पाणी न मिळाल्यानं बागायती पीक करपलं. तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी वेकअप ठाणेकर अशा आशयाचे निनावी बॅनर. मागील अनेक दिवसांपासून ठाण्यात सुरू असलेल्या अनेक समस्यांसंदर्भात जनजागृती करण्याचा उद्देश. ठाण्यात तोडली जाणारी झाडं, वाहतूक कोंडी, नालेसफाई यासंदर्भात केली जाते जनजागृती. नवी मुंबईमधील महानगरपालिकेसमोर बेलापूर ब्रिजवर कंटेनरचा अपघात. कंटेनरला रस्त्याच्या बाजूला काढण्यात वाहतूक पोलिसांना यश. तर कंटेनरमुळे ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक काही काळांसाठी विस्कळीत झाली. चित्र. सोलापूरच्या सांगोला तालुक्यामध्ये विषारी दारूमुळे वृद्धाचा मृत्यू. बाटांबरे या गावातील ही घटना. तर अवैध दारू विक्रीवर कारवाई करा, अन्यथा मृतदेह महामार्गावर ठेवू. गावातील नागरिक संतप्त. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. रिसोड तालुक्यातील वाकत परिसरामध्ये दमदार पावसाची नोंद. तर मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी या ठिकाणच्या ग्रामस्थांचा करमाळा पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या. नागनाथ रटके यांचा खून झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. हत्येचा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त असलेले वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीचा छापा. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी. तर ईडीकडून मंजुनाथ यांच्याशी संबंधित लोकांच्या घरावर टाकण्यात आले छापे. सोलापुरातील चित्रकारानं रेखाटलं दुष्काळग्रस्त भागातील वास्तव. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या जनतेच्या भावना चित्रातून केल्या व्यक्त. रायगड या ठिकाणच्या खालापूरमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळावा संपन्न. कृषी विभाग, पंचायत समिती आणि खालापूर तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचं करण्यात आलं आयोजन.
तर दुसरीकडे तुळजापूर तालुक्यामध्ये 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची विशेष तपासणी मोहीम. शेतकऱ्यांकडून खतांबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं कारवाई. अकोला शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील गायनिक ओपीडी जवळ आता नव्यानं बांधलेल्या भिंतीच्या विटा निखळल्या. निकृष्ट बांधकामाचा आरोप होत असून रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कल्याण डोंबिवलीमध्ये 380 धोकादायक अनधिकृत होर्डिंग्स. प्रशासनाकडून 48 तासात 4 होर्डिंग जमीनदोस्त. धोकादायक होर्डिंग्स हटवण्याची मोहीम देखील सुरू. मुंबईच्या डोंगरीतील आमदाराच्या इमारतीमधून लाखो रुपयांची एसयूव्ही कार चोरल्याची घटना. 20 दिवस उलटूनही पोलीस आरोपींच्या शोधात. चोरीची गाडी बदललेल्या नंबर प्लेटचं अटल सेतूवरती दिसली. नागपूरमध्ये दुचाकी चोरट्याला नंदनवन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विवेक ढाकणे असं आरोपीचं नाव. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला घेतलं ताब्यात. 13 दुचाकी करण्यात आल्या जप्त. सातारामध्ये डिलिव्हरी बॉयच्या आडून घरफोड्या करणाऱ्या ओंकार बाबरला शहर डीबी पथकाकडून अटक. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, 4 चाकी आणि मोबाईलसह 13 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. मीरा भाईंदरच्या काशीमीरा भागामध्ये घरफोडी करणारे मायले अटकेत. चोरीचे दागिने खरेदी करणारा ज्वेलर सितेंद्र चोरडी या पोलिसांकडून अटकेत. तर 68,70,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. रत्नागिरीच्या मिरजुळे एमआयडीसीमध्ये वेल्डिंगच्या कामावरून 2 गटांमध्ये हाणामारीमध्ये 6 जण जखमी. या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयितांना अटक सुद्धा केली. इचलकरंजीमध्ये 7,000च्या व्याजातून 1.5 लाखांची वसुली करणार फरार आरोपी सावकाराला अटक. सर्जेराव कुंभार असं या आरोपीचं नाव. आरोपीने संबंधित पीडित महिलेचा छळ केल्याचं समोर. कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसांमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना. 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. टोमॅटो देण्याच्या बहाण्यानं घरात बोलावून केला अत्याचार. पुण्याच्या शिरूरमधील सोने सांगवी परिसरामध्ये ट्रकची घराच्या संरक्षण भिंतीला धडक. घटनेमध्ये कोणतीच जीवितहानी सुदैवानं नाही. तर प्रशासन सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करत नसल्यानं नागरिकांकडून नाराजी देखील करण्यात आली व्यक्त. वाशिमच्या रिसोड मालेगाव मार्गावरती अपघात. या अपघातामध्ये 1 जण ठार. खासगी गाडीचा टायर फुटून रस्त्याच्या कडेला उलटला, त्यामुळे अपघातामध्ये 9 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. रिसोड शहरापासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती बिबखेड या ठिकाणी हा अपघात झाला. परभणीच्या जिंतूरमधील नवविवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती. तर बामणी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद. पोलिसांकडून या घटनेसंदर्भातील पुढील तपास करण्यात आला सुरू. बुलढाण्याच्या सोनाळ्यातून श्री संत सोनाजी महाराज दिंडी सोहळ्याचं पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणामध्ये प्रसार. शेकडो वारकरी टाळमृदुंगात आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीच्या वाटेने झाले मार्गस्थ. जळगावातून संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचा आज पंढरपूरकडे प्रस्थान. 125 दिंड्या आणि 2000 वारकरी पालखीमध्ये सहभागी.